नमस्कार प्रेक्षकांनो. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत. देशमुखांच्या घरात सत्यनारायणाची पूजा व्यवस्थित अशी पार पडलेली आहे. आता गुरुजी म्हणतात की आता पूजा पार पडली, तुमच्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र घातलं होतं लग्नाच्या दिवशी ते उलटं होतं आणि आता पूजा झाली आहे म्हटल्यावर ते सुलटं करायचं असतं. म्हणूनच आता तुम्ही ते सुलटं करा. मग आता काव्य आणि नंदिनी दोघी त्यांचं मंगळसूत्र काढू लागतात. मग त्याच वेळेला आता गुरुजी म्हणतात की थांबा एक मिनटं, हे मंगळसूत्र तुम्हाला लग्नात कोणी घातलं होतं? मग म्हणतात की तुमच्या नवऱ्यांनी, बरोबर ना? मग आता हे मंगळसूत्र सुद्धा तुमचा नवराच करेल. चला करा लवकर, असं म्हणून ते वाट पाहायला लागतात. पण काव्य आणि नंदिनीला शॉक बसलेला असतो, कारण त्यांची हिंमतच होत नसते की आता आमच्या नवऱ्यांच्या, अरे जे नवरेच राहिलेले नाही आहे त्यांच्या हातून कसं हे मंगळसूत्र घालायचं. कारण डिवोर्स पेपरवर सह्या करून नातं तर तुटलेलं आहे, पण घरात अजूनही एवढी मोठी गोष्ट यांना चौघांनी लपवून ठेवलेली आहे. घरचे पण पाहू लागतात. तर प्रेक्षकांना आता हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे की आता कशाप्रकारे जीवा आणि पार्थ काव्य आणि नंदिनीच्या गळ्यात मंगळसूत्र घालतील. खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे प्रेक्षकांनो, पाहायला विसरू नका. लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.